या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल रोहित। नागपूर अकोल्यात भूकंपाचे धक्के जाणवल्याची नोंद होतानाच त्याचे सौम्य धक्के बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव शहरातही जाणवल्याची माहिती आहे। नागरिकांनी प्रशासनाला ही माहिती दिल्यानं त्याची पडताळणी करण्यात आली। त्यानुसार धक्का जाणवल्याची माहिती तहसीलदार दीपक बाजड यांनी दिली आहे। नागपुरात मंगळवारी भूकंपाची नोंद झाली आहे। त्याचे धक्के अकोल्यातही बसल्याची नोंद आहे। तर बुलढाणा येथील जिल्हाधिकारी कार्यालयातून त्याबाबतची पडताळणी करण्यात आली आहे। त्यानुसार नागपुरातील भूकंपाचे सौम्य धक्के शेगावात जाणवल्याची माहिती सुद्धा आहे। नागरिकांनी प्रशासनाला दूरध्वनीद्वारे माहिती दिली, त्याची पडताळणी करण्यात सुद्धा आली। तसेच नगरपालिकेच्या मुख्याधिकारी जयश्री काटकर बोराडे यांनी त्या कार्यालयात असताना सौम्य धक्के जाणवल्याची माहिती तहसीलदार बाजड यांना दिली। त्यानुसार नागपुरातील भूकंपाचा धक्का शेगावपर्यंत पोहोचल्याची नोंद झाल्याची माहिती सुद्धा आहे। यामध्ये कुठेच काही परिणाम झालेला नाही असंही त्यांनी सांगितलं। DR बाजड, तहसीलदार शेगाव। जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाण्यातून आज माहिती घेतली असता अशी माहिती मिळाली की आज दुपारी नागपूर येथे व संध्याकाळच्या दरम्यान अकोला येथे सौम्य प्रमाणात भूकंपाचे धक्के झाल्याचे यंत्रमापकाने नोंद केल्याची माहिती मिळाली। शेगावातील काही नागरिकांनी सुद्धा फोन करून अशा प्रकारचं धक्के जाणवल्याचं फोन करून सांगितलं। तर कदाचित नागपूर आणि अकोल्याला जे भूकंपाचे धक्के जाणवले त्या अनुषंगानं थोडेसे त्याचे पडसाद हलक्या प्रमाणात इथे उमटले असण्याची शक्यता नाकारता येत नाही। नागरिकांना एवढंच आव्हान आहे की यापुढे जर काही असं जाणवलं तर लगेच रोडवर येऊन जावं आणि भयभीत होण्याची काही कुठल्या प्रकारची गरज नाही। नैसर्गिक आपत्ती विभागाशी त्यांनी तात्काळ याबाबतीत संपर्क करावा। सोलापुरात व्हेज नॉन व्हेज जेवण मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल रोहित। चवीला टेस्ट हॉटेल रोहितचे जेवण बेस्ट। बर्थडे पार्टी, कार्यक्रम, विविध पार्टींचे ऑर्डर्स ही स्वीकारले जातील। ग्राहकांसाठी खास पार्सलची सोय। आमचा पत्ता हॉटेल रोहित, 7 रस्ता अपोजिट कारीगर पेट्रोल पंप।